चेंडू क्षेत्ररक्षक खाली. ओ हो 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 हो, ड्रॉप होईल कॅच. मधुर धुळेनं पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला चकित केलेलं होतं. विकेट्स पाहिजेत, कारण अशा विकेट्सने गोलंदाजाचा आत्मविश्वास खूप वाढतो. पण इथे बालंबाल बचावलेला आहे केतन क्षीरसागर. 0 धावा. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ. काय मॅच आहे. युवा शिर्डी ग्रामस्थ सातत्यानं एक दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला आणत असतात. शिर्डीतील क्रीडाप्रेमी नागरिकांचं मोठं सहकार्य स्पर्धेला मिळतं आणि त्यामुळंच ही स्पर्धेला 4 चांद लागतात. फुल टॉस बॉल, फसलेला फटका आणि तिथे मिळत आहेत धावा. यस, धावा 6, षटकार. परत एकदा बघू आपण हा चेंडू. खरं तर बोटं फिरवली होती आणि तिथे फसला होता हा फटका, पण केतन क्षीरसागरनं सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. एक मोठी मेजवानी होती केतन क्षीरसागरसाठी. फुलटॉस बॉल, मधुर धुळेचा चेंडू, तोही फुलटॉस. वाह, लेंथ बॉल. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता इथे, केतनचा फसला. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीने फसवलं होतं, अक्षरशः अडकवलं होतं जाळ्यात, पण कॅच सुटला होता. जीवदान मिळाल्यानंतर पुढच्या चेंडूवरती केतन क्षीरसागरनं चौकार ठोकून आपण लय मध्ये असल्याची जाणीव करून दिली. इथे फसलेला चेंडू. काय होतंय, फसलेला चेंडू आणि अतिरिक्त धाव. 5 धावा फलकावरती पहिल्या षटकामध्ये. मधुर धुळे. अष्टपैलू गुणवत्ता या खेळाडूकडे भरपूर आहे. फलकावरती धावा 7. केतन क्षीरसागर स्ट्राइक एंड वरती, डाव्या हाताचा फलंदाज. पुन्हा एकदा कनेक्शन नाहीये. एक व्हेरिएशन काय असतं, मिश्रण काय असतं, ते मधुर धुळे सातत्यानं दाखवून देतोय. त्याची गोलंदाजी बघितल्यानंतर आपल्याला जाणवतंय तो बोटांची कशी जादू मैदानामध्ये टाकतो. एक ट्रिक बॉलिंग काय असते ती मधुर धुळेकडून बघायला मिळते. गती कमी केलेली त्यांनी या सिमेंट ट्रॅक, या ट्रॅक वरती निश्चित प्रकार बॉल फिरवतोय तो. ओ हो हो, फटका चांगला आहे आणि एक टप्पा घेत लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 4 रन. केतन क्षीरसागर सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 4 धावा पहिल्याच षटकामध्ये. मधुर धुळेनं काही प्रमाणात फलंदाजाला अडचणीत आणायचा प्रयत्न केला, मात्र केतन क्षीरसागर देखील पट्टीचा फलंदाज आहे. यस 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 यस, एसटी तर उद्ध्वस्त आहे. प्रश्न तिसऱ्या पंचांकडे आहे आणि काय घडलंय तिथे आता मात्र बघण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आहे. 11 धावा फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. विकेट असेल का याचं उत्तर तिसऱ्या पंचांकडून मिळेल. सनसनाटे होतं हे षटक. मधुर धुळेला यश नव्हतं, मात्र शेवटच्या षटकामध्ये काहीतरी कमाल केलेली आहे मधुर धुळेनं आणि ती काय कमाल झालेली आहे त्याचं उत्तर आता आपल्याला इथे मिळणार आहे. केतन क्षीरसागर. सगळे चेंडू केतन खेळला या षटकातले. 10 धावा नाबाद केतनच्या फलकावरती लागलेल्या आहेत. मनसुख शहा मात्र अजून सुरक्षित आहे. नॉन स्ट्राइक एंडला एकही चेंडू तो खेळला नाही. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू मनसुख शहा खेळणार आहे. प्रलंबित आहे निर्णय पंचांचा. तिसऱ्या पंचांकडून निर्णय पोहोचणार आहे. स्टंपिंग यशस्वी आहे की नाही. स्टंप्स ज्यावेळेस उडवलेले आहेत त्यावेळेस बॅट कुठे आहे तर हे बघितलं जातं. आणि त्यामुळे पंचांचा निर्णय अत्यंत कॉम्प्लिकेटेड निर्णय आहे. बेल्स स्टंप्स उडवलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये बॅट ग्राउंड आहे का, ती पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आहे का, हे महत्वाचं आहे.
ऑनलाईन हा नियम कधीच क्रिकेटमधून हद्दपार झालेला आहे. आता इन लाईन, तुम्ही लाईनच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. आणि वेगवेगळे व्ह्यूज वेगवेगळ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून 7S लाईव्ह या स्पर्धेचं प्रक्षेपण करतायत आणि त्यामुळे प्रत्येक कॅमेऱ्याचा व्ह्यू दिला जाईल पंचांना. एका बाजूनं जर व्यवस्थित निर्णय करता येत नसेल तर दुसऱ्या बाजूचा कॅमेरा वापरला जाईल, तिसऱ्या बाजूचा कॅमेरा वापरला जाईल आणि त्यानंतर पंच त्यांच्या निर्णयापर्यंत येतील. यष्टिरक्षकाने त्याचं काम तमाम केलेलं आहे आणि फलंदाज बाद. धक्का बसेल इथे पहिला. अखेर मधुर धुळेला यश. 3 षटकं टाकलेत मधुर धुळेनं आज दिवसभरामध्ये, आज रात्रीच्या सत्रामध्ये देखील, आणि त्या प्रत्येक षटकामध्ये त्यांना यश मिळवलेलं आहे. इथे बघूया आपण पुन्हा एकदा टीव्ही रिप्ले आपल्या स्क्रीनवरती दिसतोय आणि हा जो व्ह्यू आहे इथे पंचांनी निर्णय केलेला बेल्स ऑन होते आणि यावेळेस बॅटही हवेत आहे, पाय हवेत आहे. बेल्स उचलली गेली पाहिजे स्टंपवरून आणि त्यावेळेस पंच आपला निर्णय परत येतात. जी स्टंप वरती ग्रीप असते, बेल्सला जी ग्रीप असते बनवलेली, स्टंपला जो खोच पाडलेली असते, त्या खोचीतून बेल्स ज्यावेळेस वर उचलते त्यावेळेस पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येतो. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक संपलेलं आहे. मनसुख शाह, युवराज गुंजाळ ही जोडी मैदानामध्ये, दोघंही शून्यावरती आहे. दोघांनी एकही चेंडू खेळलेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये केतन क्षीरसागरनं 6 चेंडू खेळले, 10 धावा बनवल्या. 11 धावा जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ. मधुर धुळे अप्रतिम गोलंदाजी, यशस्वी गोलंदाजी. तर आता एअरपोर्ट एंड कडून गोलंदाजीला सुरुवात होईल. नवीन गोलंदाज निलेश गायकवाड, हॅट्रिक वीर. पहिली हॅट्रिक छत्रपती शिवाजी महाराज चषक शिर्डी प्रीमियर लीग मध्ये सीझन 6 मधली पहिली हॅट्रिक निलेश गायकवाड. आणि तोच हॅट्रिक घेणारा गोलंदाज आता एअरपोर्ट एंड कडून गोलंदाजी मार्कवर. मनसुख शाह समोर. मागचं अर्धशतक, पहिलं अर्धशतक आलंय स्पर्धेमध्ये आणि तो एकमात्र प्लेअर आहे मनसुख शाह ऑन स्ट्राईक. माफ करा, 46 वरती नाबाद होता तो. तर षटकारानं सुरुवात मनसुख शहाची. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. पहिल्या षटकातले आता मनसुख शहा हवेमध्ये चेंडू, पॉइंट डाऊन दी बॉल आणि मनसुख शहा मोठी विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. बॅट्समन 17 धावा 2 गडी बाद. दुसरा फलंदाज मनसूब देखील एक रन मशीन मनसूब बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये सूरज केने दाखल होईल. युवराज गुंजाळ, सूरज केने ही ताकदवान फलंदाजांची एक जोडगोळी मैदानामध्ये फलंदाजी करते. 17 धावा 2 बाद. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ. निलेश गायकवाडला पुन्हा यश. आज यश त्याच्या पायाशी रुंजी घालते. असे काही क्षण असतात गोलंदाजांना किंवा कोणत्याही खेळाडूला की तो दिवस त्याच्या आयुष्यातला खास बनतो. पहिली हॅट्रिक शिर्डी प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये हॅट्रिक आणि पुन्हा विकेट. आणि एकदा विकेटची चटक लागली की मग कोणताही गोलंदाज मागे बघत नाही. आखूड टप्प्याचा चेंडू हुक केला, सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतायत 4. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. आखूड टप्प्याच्या चेंडूचा खरपूस समाचार. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचत सूरज केने.
फलकावरती धावा 21, 2 बाद 21. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये अजून सुरूच आहे आणि निलेश गायकवाड. सूरज केने स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज युवराज गुंजाळ. सलामीची जोडी एव्हाना तंबूत परतलेली आहे. एकवीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. रिव्हर्सचा प्रयत्न आणि चांगला चेंडू आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर क्रिएटिव्हिटी तुम्हाला बघायला मिळते. ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर दोघांमध्ये अलीकडे रिव्हर्स स्विपच्या फटक्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. तर गोलंदाज सुद्धा कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकायला लागलेले आहेत. कारण खाली येणारा चेंडू रिव्हर्स खेळणं खूप कठीण असतं आणि तो जर पाय जिथे टाकला जात असेल तिथे जर चेंडू पडत असेल तर यस पुढे सरसावत अलॉंग द कार्पेट वाईडिश मिड ऑन तयार आहे. तिथे एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर बघायला मिळतं. एका धावे बरोबर फलकावरती धावा 22, 2 बाद 22. सुरुवात चांगली होती मात्र पाठोपाठ विकेट गमावलेले आहेत. या षटकामध्ये देखील मोठे फटके आलेत पण जरूर 11 धावा खर्च केल्या तिथे आतापर्यंत. निलेश गायकवाडनं यशस्वी षटक आहे. 1 विकेट त्यालाही मिळालेली. मनसुफ शहा सारखा मोठा फलंदाज त्याने पाठवलाय माघारी. पहिल्या 2 षटकामध्ये फलकावरती 22 धावा. एक चांगली सुरुवात, आश्वासक सुरुवात. 6 षटकांची मॅच आहे आणि पॉवर प्ले अजून सुरूच आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करायचा. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आकाश. आतमध्ये युवराज गुंजाळ. स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा फलंदाज निलेशचा हा चेंडू. यास लेंथ बॉल होता आणि तिथे वाईडिश मिडॉनला क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात चेंडू पडेल. धावा मात्र तिथे मिळणार नाहीत आणि षटकाची सांगता आश्वासक षटक राहिलं, संमिश्र षटक राहिलं. 11 धावा आल्या षटकामधून. एक विकेट देखील निलेश गायकवाडने मिळवली आणि 2 षटकं संपली. 22 धावा, 2 गडी बाद. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्माण. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. दोन्ही संघ बघितले. साई सूर्या 11 लोणी संघानं कुठलाही बदल केला नाही. पहिल्या सामन्यामध्ये जी प्लेइंग 11 होती तीच प्लेइंग 11 दुसऱ्या सामन्यामध्ये आहे. मधुर धुळे, महेश गव्हाणे, अविनाश गुळवे, अमोल उगले, सोनू खंडागळे, राजू मेजर, प्रदीप गायकवाड, गौरव नेक, रवींद्र बोरसे, राहुल सर जोनवाल, निलेश अण्णा गायकवाड. तर अशी जी प्लेइंग 11 जी पहिल्या मॅचमध्ये होते तीच या मॅचमध्ये कायम आहे. इकडे जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ मात्र काही बदल केलेले आहेत. एकच बदल आहे त्यांच्याकडे. तेजस दिघे जो इन झालेला आहे, मागच्या मॅचमध्ये नव्हता तो, आणि आकाश जपेला विश्रांती दिलेली आहे. बाकी टीम सेम आहे. सूरज केने, मनसुफ शाह, युवराज गुंजाळ, केतन क्षीरसागर, तेजस दिघे, राहुल त्रिभुवन, मोहम्मद हैदर, आकाश चव्हाण, विजय सांगळे, रवी लोकणे आणि नकुल साळुंके. तिसऱ्या षटकाची सुरुवात मधुर धुळे परत एकदा साईबाबा टेम्पल एंडच्या बाजूनं. उजव्या हाताने राऊंड द विकेट. या गोलंदाजाची एक खासियत आहे, तुम्ही बघितलं असेल की फारसा वेग नाहीये पण तरी देखील फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून सातत्यानं लांब ठेवलेलं आहे. इथे यष्टी उद्ध्वस्त होते आणि पंचांकडून कुठलाही प्रतिसाद नाहीये. पंच स्टंप्स उभे करायला जात आहेत आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. फलकावरती धावांची संख्या वाढेल. 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्क्वेअर लेगला खूप चांगलं क्षेत्ररक्षण गौरव नेक तिथे पोहोचला होता आणि थ्रो करेल तो. यष्टीरक्षकांना देखील खूप तत्परता दाखवली विकेट्स उखडण्यामध्ये पण फलंदाज खूप वेगवान होता. युवराज गुंजाळ तिथे पोहोचतोय. सूरज केने, युवराज गुंजाळ ही जोडी मैदानामध्ये आहे. फलकावरती धावा 24 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अत्यंत जबरदस्त टुर्नामेंट. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि गर्दीचा महापूर ओसंडून वाहत असताना आपण या मैदानामध्ये बघतोय. गेली 6 वर्षांचा दैदिप्यमान प्रवास आज पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. ती वैभवशाली परंपरा, ती गौरवशाली परंपरा आणि शिर्डीमध्ये क्रिकेटच्या माध्यमातून नावलौकिक निश्चित प्रकारे निर्माण होताना बघतोय आपण. एक जबरदस्त स्पर्धा.
जिथे जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ 24 वरती पोहोचलेले आहेत 2 गड्याच्या मोबदल्यात. सूरज केने स्ट्राइक एंड वरती मधुर धुळेचा सामना करेल. यस, रिव्हर्स अटेम्प्ट आणि धावा 4. चेंडूच्या गतीचा वापर सीमा रेषा प्रभावी. भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 4 धावा सूरज केनेला. 5 चेंडू मध्ये 11 धावा. खूप लवकर त्याने ठरवलं होतं की मी रिव्हर्स खेळणार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर थोडासा मागे आला तो आणि चेंडूच्या गतीचा वापर करत 360 डिग्री मध्ये चेंडू खेळलेला आहे. 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 360 डिग्री मध्ये आपण स्कूप बघतो खेळताना, मात्र रिव्हर्स देखील खेळला जातो. ही टेनिस क्रिकेट मधली प्रतिभा आहे. परत एकदा गोलंदाजी मार्क वरती मधुर उजव्याच्या बाहेर. ओ हो हो, काय शॉट आहे, वाह, अत्यंत देखना, तितकाच ताकदवान, कडक चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. सूरज केने लागोपाठचा दुसरा चौकार सूरज केनेच्या बॅटमधून. या अगोदर रिव्हर्स खेळला होता, त्याच्यानंतर त्यानं स्क्वेअर कट खेळला. इथे क्लास दाखवला, इथे दर्जा दाखवला. परत एकदा थोडासा अप्पर कट, मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, खाली क्षेत्र आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, तिसरा लागोपाठचा. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. षटक तिसरं मैदानामध्ये सुरू आहे आणि तिसरं षटक सुरू असताना 36 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये फलकावरती येत आहेत. या षटकामध्ये मधुर धुळे धावा रोखू शकलेला नाही. 3 चौकार आलेत. या सरळ बॅटनं उचलला चेंडू, हवेमध्ये आहे, इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर तिथे मागे तो चेंडूपर्यंत पोहोचेल तर 1च धाव प्राप्त होऊ शकते फलंदाज सूरज केनेसाठी. एकूण 3 षटकांचा खेळ संपेल. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ 37 धावा 2 गडी बाद. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. चौथ्या षटकाची सुरुवात होणार आहे. एअरपोर्ट एंडच्या बाजूनं नवीन षटक, नवीन गोलंदाज पुढे येणार आहे. मधुर धुळेनं 2 षटकांचा कोटा पूर्ण केलेला आहे. 1 विकेट मिळाली. 26 धावा त्यासाठी मोजलेल्या आहेत. सूरज केने आणि युवराज गुंजाळ ही एक तगडी बॅटिंग मैदानामध्ये आहे. 2 फलंदाज बाद झाले असतील तरी धावांचं ओघ कुठेही आटलेलं नाही, कुठेही थांबलेलं नाही. सातत्यानं धावा सुरूच आहेत. दोन्ही फलंदाज चांगले फॉर्ममध्ये. युवराज गुंजाळ अजून त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या नाहीत, पण एका बाजूला सूरज केनेने मात्र इथे लख प्रकाश टाकलेला आहे. 9 चेंडूमध्ये 20. निलेश गायकवाड इथे लांब होता शरीरापासून, मात्र फटका शानदार, उंच ताबडतोड षटकार. फटका असा धुवाधार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. टायमिंग इतकं भारी की चेंडू गेला ढगांवरी. ढगाला लाइटनिंग दाखवणारा हा फटका, उंच टोलेजंग आकाशाचा वेध घेणारा आणि संपूर्ण शिर्डी शहराला बघणारा चेंडू. इथे फटका खेळलाय सूरज केनेनं. 7 मिनिटं शिल्लक आहेत अजून आणि 7 मिनिटामध्ये आपल्याला 3 षटकं टाकायचे आहेत. 2 षटकं, माफ करा, 2 षटकं टाकायचे आहेत.
उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, वाईटची घोषणा, एक अतिरिक्त धाव फलकावरती येते. धाव फलक 44, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची एक रन. निलेश गायकवाड, दुसरं षटक आहे निलेश गायकवाडचं. पहिल्या चेंडूवरती षटकार सूरज कडून. यस, उंच फ्लिक केला चेंडूला जमिनीच्या समांतर. नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल. 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. पाव घायल है फिर भी चलना है, हार को जीत में बदलना है, रात को जुगनू टिमटिमाते, हम तो सूरज है, हमें यहां भी जलना है. सूरज, सूरज केने. तीस धावा, 48 धावा फलकावरती. सूरज 30 वरती नाबाद. सरळ बॅटनं लॉफ केला, ताकदवान आणि नजाकतदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. सूरजचा वार गोलंदाजगार, लाजवाब षटकार. 6 धावा इथे. 54, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. निलेश गायकवाड वरती भयानक हल्ला चढवलेला आहे, तुफानी हल्ला चढवलेला आहे, ज्याला आम्ही हिंस्र हल्ला म्हणू शकतो. फलकावरती 54 तर 12 चेंडूमध्ये 36 सूरज केने. हिंस्र, अमानुष, रौद्रावतार धारण केलेला आहे. निर्दयपणे गोलंदाजांवरती हल्ला चढवलेला आहे. एवढा भयानक हल्ला आहे. 2 षटकार आणि 5 चौकार सूरज केनेच्या बॅटमधून. अश्वत्थाम्यानं असाच हल्ला चढवला होता कौरवांवरती. झोपलेले कौरव निर्दयीपणे त्याने संपवले होते. इतका भयानक हल्ला पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये बघतोय आणि तो केलेला आहे अर्थातच सूरज केनेनं. 36 धावा नाबाद, 12 चेंडूमध्ये 36. सूरज, युवराज गुंजाळ मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे, मजा घेतोय फलंदाजीची. ओ हो, फसलेला फटका, उंच चेंडू, यष्टीरक्षकी गोलंदाज. ओ कॅच ड्रॉप, जीवदान. सूरज केनेला जीवदान. असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. कुऱ्हाडीवरती पाय मारलाय की पायावरती कुऱ्हाड मारून घेतली. तुटला तर पायच आहे. सूरज केनेला जीवदान. या परिस्थितीमध्ये की ज्यानं गोलंदाजांचा अक्षरशः फडशा पाडलेला आहे, गोलंदाजांची पिसं काढलेली आहे, अशा फलंदाजाला जो सर्वोत्तम फॉर्म मध्ये आहे आणि त्याला सोडून दिले. सन्माननीय अतुल शेठ मुर्तुडक यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत करतो. युवा शिर्डी ग्रामस्थांच्या प्रत्येक उपक्रमामध्ये ज्यांचं सहकार्य असतं आणि क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम वादात येत आहे. मी अतुल शेठ मुर्तुडक यांचं मनपूर्वक स्वागत करतो. 55 धावा. युवराज गुंजाळ खूप उशिरा, खूप वेळानंतर स्ट्राईक एंडला बघायला मिळाला. 1 धाव काढत सूरज केनेला परत एकदा तो स्ट्राईक एंडवरती आणतोय. 1 धावेबरोबर 56 धावा, 2 गडी बाद. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ. 6 षटकांचा हा सामना आहे आणि आज फलंदाजांनी अक्षरशः इथे प्रेक्षकांना रिझवलेला आहे, प्रेक्षकांना आज तल्लीन केलेलं आहे. आपले मनमोहक फलंदाजीने आज प्रेक्षकांचे नयन दिपलेले आहेत. यस, लेंथ बॉल खोदून काढला चेंडू. ऑफ ड्राईव्ह. 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते. शेवटच्या 2 चेंडूवरती फक्त 2 एकेरी धावा आल्यात आणि याबरोबर षटकाची सांगता. 4 षटकांचा खेळ संपला. 57 वरती 2. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. प्रेक्षकांना विनंती आहे, आपल्या 2 व्हीलर्स किंवा 4 व्हीलर्स
जर ग्राउंडकडे आपलं तोंड असेल तर लाईट्स ऑफ करा, हेडलाईट्स ऑफ करा. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे किंवा येणारे प्रेक्षक आपण बाहेर गेलात लाईट्स ऑन करून आलात बघा पलीकडे परत अजून एक टू व्हीलरचे लाईट्स ऑन आहेत. ज्यावेळेस तुमचं गाडीची दिशा ग्राउंड्सकडे असेल हेडलाईट ऑफ करा. गोलंदाज रवींद्र बोरसे. मागच्या सामन्यामध्ये डेथ ओव्हरसाठी रवींद्र बोरसे आला होता. आता 5व्या षटकासाठी त्याला आक्रमणावरती आणलं जाते. 57 वरती 2 जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ. तर अजूनही 1 मिनिट आणि 24 सेकंद शिल्लक आहेत आणि एवढ्या वेळामध्ये हे षटक कंप्लीट करायचं आहे. मला वाटतं रवींद्र जडेजा आला तर शक्य आहे. ओहो क्लीन बोर्ड, क्लीन बोर्ड. रवींद्र बोरसेने उडवला त्रिफळा. सूरज केने बाद मोठी विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. सूरज केने धमाकेदार बॅटिंग आज आणि अशाच वेळेस तो बाद झालेला आहे डेथ ओव्हरमध्ये. खरं त्याची विकेट जास्त महत्वाची होती. मात्र काय बॉल टाकला इथे, भन्नाट वेग होता, फुल टॉस बॉल. लाईन सोडली होती त्याने, लाईन सोडून तो पुढे आला होता. अशा परिस्थितीमध्ये हा बॉल खेळणं कठीण होतं परंतु स्पीड भयानक होता बॉलचा. त्रिफळा उद्ध्वस्त करण्यात यश मिळालंय इथे गोलंदाज रवींद्र बोरसेला. वेगवेगळ्या अँगलमधून आपण ही विकेट बघतोय, कसा स्टंप सोडून बाजूला टाकलाय. ज्या निर्दयीपणे बॅटिंग केली होती ना, मला वाटतं गोलंदाजाने स्वतः तितक्याच निर्दयीपणे त्याची विकेट काढलेली. आकाश चव्हाण, युवराज इथे अनेक प्रेक्षकांकडून खरं तर स्पर्धेचं कौतुक करण्यात आलेलं आहे. 7S लाईव्ह टीमचं देखील भरपूर कौतुक करण्यात आलेलं आहे. कृष्णा गिधाड म्हणून प्रेक्षक आहे, ते म्हणतात की टॉप क्वालिटी 7S लाईव्ह. काही प्रेक्षक विचारतायत बॉल कोणता आहे, तर विजय कोरडे यांची अत्यंत भन्नाट कॉमेंट आहे. माझा मित्र चालला होता मुलगी बघायला पण 7S ची अप्रतिम लाईव्ह पाहून कुठं जायचं हेच विसरून गेला. आता रात्रीचं कोण मुलगी बघायला जाते. वा, पण प्रेक्षक पण क्रेझी असतात, भारी कॉमेंट करतात. वरची कड आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. धावा, नो बॉल, नो बॉल आणि 4, 5 धावांचा बोनस मिळेल. हा केला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी, प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांच्याकडून नो बॉलची एक रन. मला घाबरला. 63 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक सुरू आहे. विकेट मिळाली होती मात्र आनंद फार काळ टिकलेला नाहीये. युवराज गुंजाळ, लेंथ बॉल, सरळ बॅटनं लॉफ केला चेंडू लॉंग ऑफ कडे. युवराज गुंजाळला तिथे धाव मिळतील. एक थ्रो बघा, वाह, लॉंग ऑफ वरून यष्टीरक्षकाकडे इतकं अचूक थ्रो टाकायचं हे फक्त टेनिस क्रिकेटमध्येच बघायला मिळतं तुम्हाला. लेदर क्रिकेटमध्ये थ्रो नाही बघायला मिळत. ही खासियत आहे टेनिस क्रिकेटची. आणि आज टेनिस क्रिकेट बुलंदीवर आहे. ISPL बघितले आपण यावर्षीचा हंगाम. 3 कोटीची पोर्शे कार जगत सरकारने मिळवली. सगळ्यांचे डोळे विस्फारले. अरे काय बघतोय आपण हे, कुठलं क्रिकेट, टेनिस क्रिकेट वरती 3 कोटीची गाडी मिळू शकते. ओ क्लीन बोर्ड परत एकदा. आता नंबर आकाश चव्हाणचा आहे. सोलापूरचा सुपरस्टार एका धावसंख्येवरती माघारी. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. बॉल पडला कुठे, कुठून घुसला हे समजलं नाही. खूप लेंथ पडला, 2 पायाच्या मधून असा शिताफीनं घुसला स्टंप वरती. मला वाटते चांगला निष्णात घरफोड्या करणारा चोर सुद्धा इतका शिताफीनं कुठल्या दरवाजातून घुसणार नाही. वाह, काय विकेट आहे. 64 धावा 4 गडी बाद. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ. चौसष्ट वरती 4. रवींद्र बोरसेनं धमाल उडवून दिली, राळ उडवून दिली. इतर गोलंदाज मधुर धुळे आज अपयशी ठरला होता, निलेश गायकवाड अपयशी ठरला होता, तिथे रवींद्र बोरसेने विकेट काढल्यात.
बाहेरची कट जरूर आहे, गॅप आहे तिथे मोठा आणि आता चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 4 धावा बरोबर 68. 4 बाद 68. 5व्या षटकामध्ये धावा थांबत नाही. विकेट एका बाजूने पडतायत पण धावा थांबायला तयार नाही. धावांचा झरा अव्याहतपणे वाहतोय. यस, फ्लिक करायचा होता टॉप एज. चेंडू लॉंग ऑन कडे. तिथे गौरव नेक आहे जे 7S लाईव्हचे ऑपरेटर आहेत आणि त्यांचंही कौतुक बरेचसे त्यांचे चाहते करतायत, पण त्यांना माहित नाही की गौरव नेक आता खेळतायत. 69. 4 बाद 69. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये शिल्लक. डेथ ओव्हर्स मध्ये कोणता गोलंदाज येईल? ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. तर वेळ संपलेली आहे. 3 चेंडू राहिलेले असतानाच, त्यामुळं रिस्ट्रिक्शन आता लागू होणार आहे. एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये वाढवायचा आहे. एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये वाढवायचा आहे. 4च क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आता तुम्हाला ठेवता येतील. म्हणजे जो वन डे क्रिकेटमध्ये P2 असतो तो P2 आता लागू करायचा आहे. 69. 4 गडी बाद आणि 5 षटकांचा खेळ संपलेला. शेवटचं षटक मैदानामध्ये. जाऊया मैदानामध्ये. गौरव नेक पहिला उंच उंच फटका, लॉंग ऑन डाऊन दी बॉल आणि मधुर धुळे इज देअर. वंडरफुल कॅच. गौरव नेकला यश. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये. खेळ नाही हा तर जिद्दीची लढाई आहे. 1 धाव म्हणजे संघर्ष आणि 1 चेंडू म्हणजे परीक्षा. परीक्षा पाहणारा खेळ आहे. उंच फटका खेळला होता. बॉटम हँडचा अतिरिक्त वापर झाला. चेंडू हवेमध्ये जास्त उंच गेला आणि मधुर धुळे अप्रतिम कॅच पकडताना आपण बघितला डीप लॉंग ऑन सीमारेषेवरती. अजून एक विकेट. 69. 5 बाद. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ. शेवटचं षटक, शेवटचे 5 चेंडू. गौरव नेक पहिलं यश पहिल्या चेंडूवर. वाह वाह, काय गोलंदाजी आहे. तुम्ही बघितलं असेल मागच्या मॅच मध्ये मधुर धुळे आणि निलेश गायकवाड या दोघांनी कमालीची गोलंदाजी केली होती. तर दोन्ही षटकं, मला वाटते गौरव नेकच्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. तर त्याच्या अगोदर रवींद्र बोरसेने षटक शेवटचं टाकलं, तिथेही 14 धावा काहीतरी खर्च केल्या होत्या. दोघं थोडेसे एक्सपेन्सिव्ह होते, पण या मॅचमध्ये थोडंसं उलट झालेलं आहे. ज्यांनी चांगली षटकं टाकली त्यांच्या गोलंदाजीवरती धावा खर्च झाला. निलेश गायकवाड, मधुर धुळे आणि रवींद्र बोरसे, गौरव नेक. धावा अडवल्यात. इथे हुक केला चेंडूला. टप्पा मोठा आहे, जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. खणखणीत चौकार. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. चौकार प्राप्त करेल फलंदाज विजय सांगळे. युवराज गुंजाळ, विजय सांगळे. युवराज 4 चेंडू खेळलेला आहे. 6 धावा त्यानं बनवलेल्या आहेत. पण ॲक्च्युअल क्रिकेटचं जे स्कोअर बुक असतं ना, तिथे फलंदाज किती वाजता आला आणि तो आतापर्यंत किती मिनिटं खेळपट्टीवरती उभा आहे, हे जर कॅल्क्युलेशन केलं तर मला वाटतं युवराज गुंजाळ मागचे 15 ते 20 मिनिटं खेळपट्टीवरती उभा आहे. त्याच्या वाटेला फक्त 4 चेंडू आलेत, त्यानं 6 धावा काढलेल्या आहेत. भरपूर काळ त्यानं खेळपट्टीवरती घालवलाय. परंतु ॲज अ नॉन स्ट्रायकर, एकदा डॉन ब्रॅडमन यांना प्रश्न विचारला, तुम्हाला कुठे उभं राहायला आवडतं? ते म्हणतात की मी नॉन स्ट्रायक एंडला मला आवडतं उभं राहायला.
तेंडुलकर असा खेळाडू आहे की फक्त आयुष्यामध्ये दोनच ओपनिंगला गेला असताना दोनच मॅचला तो स्ट्राईक एंडला खेळला, नाहीतर नॉन स्ट्राईक एंडलाच. आणि ज्या 2 मॅचला तो स्ट्राईक एंडला खेळला ना तिथेही भन्नाट स्टोरी आहे, खूप मजेशीर स्टोरी आहेत. पाकिस्तान विरुद्ध तेही पण एकदा सौरव गांगुली म्हणाला की मी स्ट्राईक घेणार नाही म्हणून त्याला स्ट्राईकला खेळावं लागलं. एकदा वीरेंद्र सेहवाग त्याच्या मागं लागला की स्ट्राईक घे. हा बाबा म्हटला नाही नाही नाही. आणि या स्टॅक उंच उंच लाजवाब, मात्र एक टप्पा आतमध्ये सीमारेषेच्या बाहेर, धावा 4. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. युवराज गुंजाळ. आय थिंक युवराज गुंजाळ बॉलिंग आयडॉल आहे, मात्र फलंदाजी देखील तो करू शकतो. आणि आज धमाकेदार फलंदाजी त्याने केली. जेवढी संधी मिळाली, पहिल्या 4 चेंडूमध्ये 6 होते, आता 5 चेंडूमध्ये 10. 200चा स्ट्राईक रेट आहे युवराज गुंजाळकडे. बॅटचा स्विंग पहा काय भयानक आहे, पण कनेक्शन मिळालं नाही. 1 धाव जरूर येऊ शकते इथे आणि फलकावरती धावांची संख्याही वाढेल. तर लेग बाईटचा इशारा. 79 धावा, 5 गडी बाद, 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 80 धावांचं आव्हान इथे उभं राहिलेलं आहे श्री साई सूर्या 11 लोणी संघासमोर. 80 धावा 6 षटकामध्ये त्यांना बनवायच्या आहेत. तर जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळनं 79 धावा बनवलेल्या आहेत. एक जबरदस्त टुर्नामेंट, आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवसामध्ये प्रेक्षकांच्या समोर एक दर्जेदार क्रिकेट युवा शिर्डी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आलेला आहे. 5 पर्वांचा एक मजबूत अनुभव आणि त्या जोरावरती 6व्या पर्वामध्ये आयोजकांनी आज कुठेही काही कमतरता ठेवली नाही आणि एक शानदार स्पर्धा आपल्या समोर उभी केलेली आहे. येणारे 7 दिवस आपण खेळाडूंचा हाच उत्कट खेळ बघणार आहोत. रोमहर्षक आणि चित्तथरारक खेळामध्ये आपण डुंबून जाणार आहोत, न्हावून जाणार आहोत. पाहिजे 80 धावांचं आव्हान आहे. साई सूर्या 11. आज केतन क्षीरसागरनं चांगली बॅटिंग केली होती. 6 चेंडूमध्ये 10 धावा. मनसुख शाह पहिल्या बॉलवरती षटकार मारला, दुसऱ्याच बॉलवरती आउट झाला. युवराज गुंजाळनं 3ऱ्या क्रमांकावरती येत भरपूर काळ घालवला खेळपट्टीवरती, 10 धावांचं योगदान दिलं, अखेर नाबाद राहिला. सूरज केनेने मात्र धमाकेदार 38 धावा मात्र 15 चेंडूमध्ये उभ्या केल्या. तर विजय सांगळेने देखील शेवटच्या 3 चेंडूमध्ये 5 धावा. मोहम्मद हैदरनं देखील 3 चेंडूमध्ये 5 धावा घेत आपलं योगदान दिलं. आकाश चव्हाण आज कमनशिबी ठरला. तर 5 बाद 79 फायनल टोटल राहिली. बॉलिंगमध्ये मधुर धुळ्याच्या 2 षटकामध्ये 26 मोर एक्सपेन्सिव्ह निलेश गायकवाड 2 षटकांमध्ये 31. तो देखील आज धावा खर्च करताना हात आखाडता घेतला नाही त्यानं. 15.5 इकॉनॉमी राहिली. रवींद्र बोरसेनं 12 धावा तर गौरव नेकनं शेवटच्या षटकामध्ये नेक गोलंदाजी केली. 9 धावांची सरासरी त्याने ठेवली आणि 1 विकेट सुद्धा काढली. तर अशी गोलंदाजी होती. पहिली विकेट 11 वरती, दुसरी विकेट 17 वरती, त्यानंतर 57 वरती. इथे मोठी भागीदारी स्टँड झाली युवराज गुंजाळ आणि सूरज केनेमध्ये. तर 64 वरती आणि 69 वरती 5वा फलंदाज. एकूण 79 धावा. विजयासाठी 80 धावांचं आव्हान. श्री साई सूर्या 11 संघ मैदानामध्ये येईल आतमध्ये. 80 धावा त्यांच्यासाठी अवघड आहे की सोप्या हे बघूया. तर त्यापूर्वी ही फलंदाजीचा आस्वाद आपण घेऊया. सगळ्या बाजूला सलामीला आल्यानंतर प्रत्येक फलंदाजानं गोलंदाजांवरती हल्ला चढवला होता. मधुर धुळे, निलेश गायकवाड या प्रत्येक गोलंदाजानं आज अक्षरशः मोडून काढलं. मधुर धुळेला 1 विकेट पहिल्या षटकामध्ये मिळाली, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. मनसुख शाह देखील लवकर बाद झाला, त्याचाही फारसा परिणाम झाला नाही, कारण सूरज केने नावाचं वादळ मैदानामध्ये आलं होतं आणि या वादळाने आज मोठा इजोस घातला, मोठा विध्वंस केला. एका पाठोपाठ एक जोरदार षटकारांची माळ त्यांना सुटली. कधी लॉंग ऑनला, कधी लॉंग ऑफला, कधी स्क्वेअर लिगला, तर कधी स्क्वेअर कट, तर कधी रिव्हर्स. अनुभूती प्रेक्षकांना दिली सूरज केनेनं. युवराज गुंजाळ खूप वेळ नॉन स्ट्रायकिंगला बघायला मिळाला, मात्र शेवटच्या सत्रामध्ये त्यानं सुद्धा आपली योग्यता, आपली उपयुक्तता दाखवली आणि 6 षटकांमध्ये 80 धावांचं आव्हान उभं करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्माण पाठलाग करणार आहे, उत्तर देणार आहे. त्याच्यासाठी आव्हान सोपं असेल की अवघड असेल किंवा आपण कुठे जाऊ नका, बघत राहा युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज करंडक
नमस्कार. नरेश ढुमे सर यांचा आवाज आपण याच्या अगोदर सर्वांनी ऐकला. पहिला डाव संपला. पहिल्या डावात बनवले गेलेल्या 79 बनवायच्या आहेत 80 धावा आणि आता आपल्याला पाहायचं आहे या 80 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय. पहिल्या षटकासाठी नकुल साळुंकेला 5 रन केले. स्ट्राईकला असेल राहुल झुनवाल. नॉन स्ट्राईकच्या बद्दल निलेश अण्णा गायकवाड कॅप्टन. श्री साई सूर्य एलेवाल लोणी धावसंख्येचा करील पाठलाग. पहिला चेंडू फुलटॉस होता. फाईल निघाला खेळलाय. चेंडूला मिळाली योग्य अशी दिशा. चेंडू करतोय पार सीमारेषा. 4 रन. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यानंतर 4था सामना जो होणार आहे त्या सामन्याचे टॉस या ठिकाणी होणं सगळ्यात गरजेचं आहे. शिवसाई आदर्श कोपरगाव वर्सेस मराठा वॉरियर्स लोणी. बोथ कॅप्टन टॉस साठी झाला. पहिला चेंडू अगदी आपण पाहिजे चौकार येताना पाहायला मिळालाय. टायमिंग 25 मिनिटाचा ऑन स्क्रीन सुरू पण झालेला आहे आणि वेळ सगळ्यात महत्वाचे राहणार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिले क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळतोय. रेस लागली गेली 2 क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये. तिथे 2 धावा आल्या. 2 धावा येतील. 2 धावा संख्येने आपल्याला पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 6 धावा. एक बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. खास करून अगदी आपण पाहतोय की प्रदीप भाऊ सुरोदे सचिन भाऊ गायकवाड नगरसेवक यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100चं प्राइज. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा खर्च केलेल्या आहेत. नकुलने 80 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. फुलटॉस मिड विकेट सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर. एक टप्पा खात 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. फुलटॉस होता. मिड विकेटला फक्त दिशा दिली. नकुलच्या या चेंडूवर राहुल झुनवान आले आणि इथे चेंडू मात्र चौकार जाताना आपल्याला पाहायला मिळाला. चौकारच्या रूपाने आपलं दुहेरी अंकात आहे 10 धावा. संभाजीनगरला बिलॉंग करणारे मात्र राहुल झुनवाल सिटी पोलीस म्हणून कार्यरत असतात. खूप मोठं काम आहे. या महाराष्ट्राच्या मातीची सेवा करणारा मात्र हा क्रिकेटवीर म्हणू आपण. खूप मोठं काम क्रिकेटमध्ये पण आणि खाकी वर्दीत पण. मिड विकेट काकी वर्दीचं नाव घेतलं. आलेला जोश आणि त्यानंतरचे उडलेले गोलंदाजाचे होश. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. या षटकाराच्या रूपाने धावफलक वाढलाय. धावफलकावरती धावसंख्या टोटल स्कोर आपण पाहिलं तर असेल आता 16 धावा. मिड विकेटला आलेला हा सूर्यप्रकाशचा षटकार राहुल झुनवालच्या बॅटमधून. पाहिलं असेल याच्या अगोदरची मॅच सुद्धा खूप संत आणि सावध सुरुवात झाली. तिथून पुढे आक्रमण झालं गेलं होतं. आता राहुल झुनवाल तर या पहिल्या 4 चेंडूवरती आक्रमण झालेत. 4-2-4-6 4 डिजिट आम्ही पाहिलेत ना. नकुल साळुंकेच्या गोलंदाजीवरती आक्रमण खूप मोठं होताना पाहायला मिळाले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. वरती धावफलक 17 रन विदाउट लॉस. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत. स्ट्राईकला आता निलेशांना जे पाहायला मिळेल. षटकाची झाली आहे समाप्ती. षटक क्रमांक संपलं जाते ते आत्ता. इथे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावसंख्या बिनबाद 17 धावा. बिनबाद 17. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे.
17 धावा धावपल करतो. अगदी आपण पाहतोय नवीन गोलंदाज युवराज गुंजाळ. नवीन गोलंदाजी मार्फत आपल्याला जो पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूला वाईट. युवराज गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची एक रन. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय काही महिला वर्ग सुद्धा या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने विथ फॅमिली आपल्या छोट्या छोट्या बाळांना घेऊन या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. या फॅमिलीचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. महिलांसाठी लकी ड्रॉ सुद्धा आपण या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न करणार आहोत. 5 बक्षिसं खास महिला वर्गासाठी रोज दररोज हर दिन. वॉटर प्युरिफायर आहे, सिलिंग फॅन, टेबल फॅन, मिक्सर, इस्त्री. शेवटच्या दिवशी तर एक इलेक्ट्रिक बाईक. रिवाचा प्रयत्न होता. बॅटमध्ये चेंडू येऊ शकणार नाही. निर्धार चेंडू आलाय. धावप्रकारची धावत संख्या अगदी आपण पाहतो या ठिकाणी स्थिर आहे. 19 वरती धावफलक आहे. निलेश अण्णा गायकवाड 2 चेंडू खेळताना पाहायला मिळालेले आहेत. अजून खातं खोलायचं बाकी आहे. प्रयत्न मात्र केले जात आहेत. त्या प्रयत्नाला यश कसं येणार ते आपल्याला पाहायचंय. युवराज तयार आहे. यावेळेस चेंडूला फक्त दिशा दिली आहे. निलेश गायकवाड यांच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धावफलक वाढलाय. धावफलकावरती धावत संख्या जर अगदी आपण पाहिली तर ती असेल आता एकूण 23. समीकरण 27 चेंडू 57. 27 चेंडू 57. हे मॅच अजूनही या दरम्यान बाकी आहे. खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट मध्ये चेंडू येऊ शकणार नाहीये. निलेश गायकवाड स्ट्राईकला. मॅच शिर्डी नगरीमध्ये एका बाजूला लोणी वर्सेस संगमनेर ही पण लढत मैदानाच्या आत. संगमनेर शहराला बिलॉंग करणारा युवराज. दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये लोणी शहराला बिलॉंग करणारा खेळाडू तो म्हणजेच निलेश गायकवाड. यावेळेस पॉइंटला परत एकदा दिशा मिळाली आहे. चेंडू पोहोचतोय सी मार्चाच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. अजून एक मोठा फटका आलाय. 4 रन चौकार आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी ताबडतोब चला. आदर्श शिवसाई आदर्श कोपरगाव आणि मराठा वॉरियर्स लोणी बोथ कॅप्टन चला टॉस साठी. या ठिकाणी कौतुक करायला गेले MSCB बोर्ड महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण सेवा आदरणीय आमचे माटे साहेब आणि माने साहेब या दोन्ही MSCB बोर्डमधील अधिकारी वर्गाला मी मनापासून धन्यवाद देईल. आपलं मनापासून गाडी कौतुक करेल. यांचं खूप मोठं योगदान आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांचं मनापासून कौतुक आहे. त्याप्रकारे धावसंख्या अगदी आपण पाहतोय 2 षटकं संपली. 31 धावा उर्वरित 24 चेंडू आणि 49 धावा अजून बनवायच्या आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी सुशांत अवधोडे पाटील यांचे 6 वर्षापासून रोज 7 दिवस 2 वॉचमॅनची जी काही आर्थिक जबाबदारी असते त्या ठिकाणी त्यांना मनापासून धन्यवाद देईल. आणि यावर्षी नोबलसाठी ट्रान्स ज्यांचा आहे ते सुशांत अवधोडे पाटील साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी यांचं मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच. चला दादाभाई शेख आणि सौरभ. चला सौरभ सातकर दादाभाई शेख.
नवीन षटकाची सुरुवात होईल. नवीन षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती स्वतः सूरज केने. शेवटचे अगदी आपण पाहतोय चेंडू शिल्लक राहिले 24 बनवायचे 49. 4 ओव्हरमध्ये 49 बनवायचे आहेत. सूरज केने गोलंदाजीवरती तयार राहणार आहे आणि समोरच्या बाजूला राहुल जोनवाल. खूप चांगला चेंडू सूरज केने यांचा अचूक टप्पा दूरवरती ठेवलाय. फलंदाजाच्या रेंज मध्ये चेंडू दिलेला नाहीये. अचूक टप्पा पाहायला मिळाला. लेग ब्रेक कदाचित केलेला असावा असे एक अंदाज. सौरभ सातकर चला. दादाभाई शेख यांचं आगमन झाले. सौरभ सातकर चला लवकर. आणि क्लीन बॉल. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. धावप्रगती धावत संख्या अगदी आपण पाहतोय जी आहे, परंतु इथे काय परफेक्ट यार्क आपल्याला पाहायला मिळालं असं म्हणूया आपण. 31 धावा आहेत. मोठी विकेट आहे त्याला पाहायला मिळाली. राहुल जोनवाल थोडासा शफल झाले होते आणि मला वाटतं उजव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू बॅटला लागला आणि त्यानंतर मधली स्टी उकडली गेली. राहुल जोनवाल होईल बाद. क्लीन बोल्स. धावप्रगती धावत संख्या आता अगदी आपण पाहू ती पुढे जाऊन पोहोचेल जी 31 वरती 2 षटकामध्ये आम्ही पाहिली होती. सूरज केने जसा गोलंदाजी मार्कवरती आलाय. इथे पहिल्या दोन्ही चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय तो असेल नवीन फलंदाज प्रदीप गायकवाड. पाहूया करामत मैदानाच्या आतमध्ये काय. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची एक रन घेतली. वाईट बॉलची एक रन झाल्या 32 धावा. परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू अगदी आपण पाहिला प्रदीप गायकवाडसाठी सूरज केने याच्याकडून. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपल्याला संपन्न करायचा आहे आणि पिंपरी निर्मळचे असणारे सरपंच आदरणीय महेशजी वाघे पाटील यांच्या शुभ हस्ते करूया. यानंतरच्या सामन्याचा टॉस का बॉस मुख्य व्यासपीठावरती टॉस या ठिकाणी होतोय. यॉर्क प्रत्येकदा आपण पाहतोय परफेक्ट म्हणजे आपण क्रिकेटच्या भाषेत बुंद्या टाकलेला चेंडू होता. 2 धावा. धाबरका धावा संख्या 34. इथे आपण पाहतोय टॉस संपन्न झाला. सरपंच महेश वाघे पाटील यांच्या शुभ हस्ते झालेला टॉस आणि कुणी जिंकला टॉस विन. इथे शिव साई आदर्श कोपरगाव ऑन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. थँक्यू महेशजी वाघे पाटील सरपंच साहेबांना मनापासून धन्यवाद. ताराचंद भाऊ कोते पाटील आपणासे मनापासून धन्यवाद. थँक्यू. परत एकदा आपण पाहिलंय अचूक टप्पा पाहायला मिळेल. प्रदीप गायकवाडला चेंडू समजू शकत नाहीये. आज सुने घेतोय डॉट बॉल. समीकरण बदललं जाईल. समीकरण 19 चेंडू आणि 46 धावा. 19 चेंडू आणि 46. .5 षटकांचा खेळ संपला. 34 धावा आहेत. यावेळेस लॉंगनला तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. क्षेत्ररक्षणापेक्षा खूप दूरवरती चेंडू होता मनसुब शाह याच्या आणि तिथे एकदा आपण पाहिलंय खूप सुंदर त्या चेंडू कव्हर केलाय. षटकाची वेळ समाप्ती. 3 ओव्हर संपल्यात. 35 धावा. 1 गड्याच्या मोबाईल्यात. 18 चेंडू 45 ची मॅच अजूनही बाकी. 18 चेंडू 45. ही
पहा, ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. आपण पाहतोय 3 षटकं संपली. 3 षटकांसाठी जर अगदी आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 षटकामध्ये 35 धावा झाल्यात. एक फलंदाज जो बाद झाला तो या षटकामध्ये बाद केला, तो राहुल झोनवाल. सूरज किरणेच बाद केलं आणि सूरज किरणचं कौतुक यासाठी करावं लागेल, फक्त आणि फक्त 4 धावा, त्याच्यात एक वाईट बॉल आहे. आणि आता 15ची सरासरी राखायची आहे. 18 चेंडू 45 ची मॅच बाकी आहे. चलो समय पे ध्यान दीजिए. 9 मिनिटं आणि शेवटचे 20 सेकंद. 9 मिनिटं आणि 20 सेकंद हा आत्ताचा टायमिंग बाकी राहिलेला आहे. आणि या 9 मिनिटं राहिलेल्या सेकंदात तुम्हाला किती ओव्हर कंप्लीट करायचे आहेत? 2. पंधराची सरासरी राखायची. युवराज तयार आहे. यावेळेस थोडासा मिठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चिन्हवरती येतोय. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार आहे का? प्रयत्न करत असताना अगदी आपण पाहिलंय फलंदाज होईल इथे निलेश गायकवाड. धावबाद. या ठिकाणी प्रदीप भाऊ सुरदे, सचिन भाऊ गायकवाड नगरसेवक यांच्या वतीने प्रदीप गायकवाड साठी स्पेशली प्राइज आहे. लागोपाठचे 3 षटक 1100 रुपये. आणि ज्यांना ज्यांना बक्षीस सुरुवातीला लावायची, मगाशी आपण जे 5000 पुकारले होते ते बक्षीस जमा करून घेतलं होतं. ज्यांना ज्यांना बक्षीस लावायचंय ते बक्षीस सुरुवातीला जमा असावं अशी सर्वांना विनंती राहणार आहे. गोलंदाज तयार. यावेळेस परत एकदा आपण पाहिलंय चेंडू मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. धावप्रगती धावसंख्या वाढेल. टोटल स्कोर असेल आता 40. निम्म्या झाल्यात, निम्म्या बनवायच्या आहेत. 40 झाल्यात, 40 बनवायच्या आहेत. पण या बनवण्यासाठी 16 चेंडू बाकी राहिलेत. प्रदीप गायकवाडच्या बॅट मधून आलेला सूर्यप्रकाशचा चौकार अगदी आपण पाहिलाय. प्रदीपचा पहिला चौकार आहे. 6 चेंडूत 8 धावा. प्रदीप गायकवाड. नॉन ट्रॅकच्या बाजूला मधुर धुळे. गोलंदाज युवराज गुंजाळ. यावेळेस परत एकदा आपण पाहिलं. ओ झेल सुटला. सोपा झेल होता तो थोडासा अवघड झाला. संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. थँक्यू. जीवनदान मिळालंय प्रदीप गायकवाड याला. या जीवनदानाचा काही फायदा होणार की आपल्याला पाहिजे. 6 मिनिटं शिल्लक राहिलीत. या 6 मिनिटांमध्ये अजून तुम्हाला 9 चेंडू टाकायचे. इथे बिग हिट केलाय. मधुर धुळेच्या बॅट मधून येतोय षटकार. रन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार.
षटकारानंतर एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. एक बाईच्या रूपाने धाब्रेक 48. 13 चेंडू 32. ही मॅच अजूनही बाकी आहे. इथे इथे अगदी आपण पाहतोय पंचाकडे खूप मोठा अपील. पंचांचा बोट आकाशाकडे आणि प्रदीप गायकवाडीला आता डगआउटकडे. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. कौतुक करायला गेले स्टेनच्या पाठीमागे आकाश चव्हाण. समांतर अगदी झेल होता, परंतु आकाश चव्हाण स्वतःला चांगल्या प्रकारचा बॅलन्स करत सूर मारत इथे एक झेल अप्रतिम झाला आणि चांगला झेल. मोठी विकेट आहे, तिसरी विकेट. आणि आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48. 12 चेंडू 32 धावा. ओव्हर षटक संपलं. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. शेवटचे 12 चेंडू आणि 32 धावा. सूरज केने आलाय प्रति गोलंदाजी मार्कवरती. अगदी आपण पाहतोय पहिल्या षटकात सूरज केने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि राहुल झोनवालची विकेट मिळते. तो सूरज आलाय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस अगदी आपण पाहतोय अप्पर कट बनवला लागेल. चेंडू पोहोचेल सी मार्चच्या बाहेर. 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. शेवटचे 2 मिनिटं आणि 20 सेकंद 5 चेंडूसाठी. 52 वरती धापला की अर्धशतक संघाचं कंप्लीट. 11 चेंडू 28. हे मॅच अजूनही बाकी. जोरदार जोरदार अगदी मारा सूरज केने याचा वेगवान मारा होताना आपल्याला पाहायला मिळालाय. 52 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. एका बाजूला श्री साई सूर्य 11 लोणी जो धावा संख्येचा पाठलाग करतोय, तर दुसऱ्या बाजूला जनसेवा युवा मंच पिंपरी निर्माळ हा संघ इथे धावफलक वाचवतोय. व्हाईट बॉल आलाय. धापलक वाढेल. धापलेकर धावा संख्या असेल आता 53. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची 1 रन. धापलक वाढला जातोय. धापलकर धावा संख्या 53 आहे. शेवटचे 10 चेंडू आणि 27 धावा आहेत. बिगिट केलाय. बिगिट मधुर धुळेला सापडलेला सूर चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर झाला. भूर षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने दाबलं की 59. मधुर धुळे काय अफलातून फलंदाजी करतोय. बॅट मध्ये चेंडू घेत टायमिंग आणि ताकद याची नाजाकत हे आपल्याला पाहायला मिळाले. धावण्याचा धावा संख्या आहे 59. समीकरण 9 चेंडू 21. चेक केला जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय काय आहे तो आपल्याला पाहायचंय.
आणि निर्णय आलाय नो बॉल. हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांकडून नो बॉलची एक रन. गोलंदाजाची इथे अगदी आपण पाहतोय फ्रीडचा चेंडू होता, त्याचा फारसा फायदा या ठिकाणी घेता आला नाही. आकाशपासून खूप दूरवरती चेंडू होता. शॉर्ट टर्मेला खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. गोलंदाज तयार आहे. इथे खूप चांगला चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहिला, परंतु उजव्या एसटीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहिजे आपल्याला आता डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग. निर्णय काय येतो ते आपल्याला पाहिजे. रिव्ह्यू तर घेतलेला आहे. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ या संघाने. निर्णय काय येतो ते आपल्याला पाहिजे. 7S लाईव्हची टीम खूप सुंदर काम त्यांच्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जे होतंय. कोणतंही काम कच करत असताना हे काम अजिबात सोपं नसतं जितकं आपल्याला सोपं वाटतं. पण कौतुक या ठिकाणी करावं लागेल. आणि फेअर डिलिव्हरी, त्यामुळे रिव्ह्यू इथे सक्सेसफुल. डॉट बॉल आलाय. यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू खेळला जातोय लॉंगाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल मनसुब शहा. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय धावफलकावरती धाव संख्या कितीने वाढली जाईल आपल्याला पाहिजे. मला वाटतं एक धाव या ठिकाणी जी घेतली जाते. षटकाची होईल समाप्ती. षटक संपलं. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. टाइम आउट. त्यामुळे एक क्षेत्र डी यासारखं ज्यातमध्ये घ्यावा लागणार आहे. आणि विशेष म्हणजे 3 चेंडू अगोदरच अगदी आपण पाहतोय तो टाइम संपलेलाच होता. ऑन स्क्रीन इच्छेप्रमाणे पहिल्या इनिंगला सुद्धा टाइम संपला होता. आत्ताही टाइम संपणार आहे. आम्हाला कोणता संघ आहे जो वेळेत षटकं कंप्लीट करेल ते पण आम्हाला पाहिजे. शेवटच्या 6 चेंडू बनवायचे 19 धावा. योगा किती छान आहे नितीनांना. योगा इतका छान आहे. 19 तारखेला आम्ही महाराजांची शिवजयंती साजरी करणार आहे. 19 बनवायचं आहे. 6वं पर्व आहे आमचं. 6 चेंडू बाकी राहिलेले. महिलांसाठी अगदी आपण पाहतोय लकी ड्रॉ कुपन्स जे आपल्याला थोड्या वेळ मिळणारच आहे. लकी ड्रॉ साठी अगदी आपण पाहतोय जी बक्षिसं सौजन्य जे आहेत ना, म्हणजे वॉटर प्युरिफायर आहे, टेबल फॅन, सिलिंग फॅन, इस्त्री, मिक्सर, रोज 5 ही बक्षिसं रोज असणार आहेत. आणि त्यासाठी आवसाई इलेक्ट्रॉनिक प्रोप्रायटर आदरणीय आमचे कृष्णा तरकसे आणि सोहम नागरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. मनापासून धन्यवाद द्यावे लागेल.
यांच्या इलेक्ट्रॉनिकचं नाव आहे आओ साई. हमने कह दे आओ भाई. आणि इथे जीवनदान आहे. हे जीवनदान आहे. हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ क्या? असा कसा या पठ्याचा तोल सुटला, डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. पहिल्या चीनवरती जीवनदान अगदी आपण पाहतो जे मिळाले गेले मधुर धुळेला. कौतुक करावं लागेल रवी लोकणे यांचं. रवी लोकणे या स्पर्धेतली एक विकेट हॅट्रिक कंप्लीट करणार गोलंदाज आहे. तो रवी आलाय मैदानाच्या आत. जीवनदान मिळालंय. जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे घेतला जाणार का? 5 चेंडू 19 ची मॅच बाकी. मधुरसाठी हा चेंडू होता. चेंडू सोडून दिलाय परंतु उजवीच्या बार वाईट बॉल. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर डिसिजन पेंडिंग. तिसऱ्या पंचांची परत एकदा मदत घ्यावी लागेल. तिसरे पंच संतोष भालेराव सर आता इथे ऑन स्क्रीन परत एकदा थोडेसे बिझी होतील. निर्णय काय होते आपल्याला पाहायचंय. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होतीये मैदानाच्या आतमध्ये. सोनू खंडागळे आणि मधुर धुळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जी आहे डिसिजन अजूनही पेंडिंग. 7S लाईव्ह बद्दल अगदी आपण चर्चा करतो. हा सगळा मित्रपरिवार खूप सुंदररित्या कामकाज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्णय आलाय व्हाईट बॉल. वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांकडून व्हाईट बॉलची एक रन. ऑन स्क्रीन परत एकदा आपण ही गोष्ट निश्चितच अगदी आपण पाहूया. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा जो आला होता. धाबा धावसंख्या वाढतीये 62. उर्वरित 5 चेंडू आणि 18 धाबा. 5 चेंडू 18. गोलंदाजीवरची तयारी आहे. शांत असं वातावरण. बिघिड केलाय इथे मात्र खूप दूरवरती पाठवलाय. सरळ सीमा रेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धाबा. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे. मधुर धुळेच्या बॅट मधून आलेला षटकार आहे. एक जीवनदान मिळाले त्याचा पुरेपूर फायदा आहे. उंची खूप मिळाली, लांबी पण मिळाली आणि या षटकाराची रूपाने मधुर पोचला 23 वर तर संघ पोचलाय श्री साई सूर्य 11 68 4-12. ही मॅच बाकी आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय मिड विकेट सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर पोहोचतोय. 4 रन. चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. मधुर धुळेच्या बॅट मधून खूप वेगात चेंडू या दरम्यान खेळला गेलाय. प्रयत्न केले गेले होते चेंडू अडवण्याचे परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. मॅच रंगात आहे. शेवटचे 3 चेंडू बनवायचे आहेत. 8 धाबा. 3 चेंडू 8. तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये जिंकणारा पोहोचेल सरळ सुपर 8 मध्ये. परत योगायोग आलाय. तिसरी मॅच आहे. 3 चेंडू बाकी आहेत. जिंकणारा सुपर 8 मध्ये 8 बनवायचे आहेत. 3 चेंडू आणि 8 धाबा. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव या ठिकाणी केला गेलाय. पाहूया या बदलावाचा काय परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे का. 3 चेंडू आणि 8 धाबा. करामत काय होणार ते आपल्याला पाहायचंय. करामत करावीच लागेल. कमबॅक केलं जाईल का. इथे रवी लोकणे यांच्याकडून गोलंदाज तयार. रवी लोकणे टू मधुर धुळे. 3 चेंडू आणि 8 धाबा. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय गोलंदाज फलंदाज काय जिद्द आणि चिकाटी आहे दोघांकडे. रवी व्हर्सेस मधुर. यावेळेचा चेंडू हवेत होता. चेंडू पाठवला सरळ मुख्य व्यासपीठाच्या समोर. 4 रन. चौकार.
सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराची रूपाने अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. नंतर 4 धावाचे येत आहेत आणि 76 वरती धावफलक. शेवटचे 2 चेंडू बनवायच्या 4 धावा. रवी लोकणेवरती केले गेले आक्रमण. 4 चेंडूत आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात रवी लोकणेने. आणि आता मॅच बाकी आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. 2 गेंदे 4 रन. अफलातून मॅच, रोमार्शक मॅच. लोणी वर्सेस पिंपरी निर्मळ. खोलवर टप्प्याचा चेंडू. तिथं अगदी आपण पाहतोय परफेक्ट यार्क. परफेक्ट यार्क बांधून ठेवले मधुर धुळेला. मधुर धुळे फक्त पाहत राहिलाय ऑन स्क्रीन. मधुर धुळेला अगदी आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय आणि आता मॅच बाकी आहे. शेवटचा 1 चेंडू आणि बनवायच्या 4 धावा. मॅच जर आवडली असेल शिर्डीकर मंडळी तर एकदा जोरदार टाळ्या आपण दोन्ही संघांसाठी वाजूया. त्या शिट्ट्या टाळ्या खूप मोठमोठे आवाज निश्चितप्रमाणे ऐकायला येत आहेत. शेवटचा 1 चेंडू आणि बनवायच्या 4 धावा. कामगिरी करावी लागेल. नेक चेंडू बाकी राहिलाय. 1 कोण कोणावरती करतोय वार. धावा बनवायच्या 4. 1 चेंडू आणि 4 धावा. जो जिंकेल तो सुपर हिटला. जो पराभूत त्याला 5व्या मॅचची वाट बघावी लागेल. सूर्यभान मते पाटील, रविभाऊ मते पाटील यांच्या मालकीचा संघ आहे. साई सूर्य एल्याबान लोणी. तर एका बाजूला महेशजी वाघे पाटील सरपंच यांच्या मालकीचा संघ आहे. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4. डेड बॉल. डेड बॉलचा इशारा आहे. डेड बॉल. पलीकडच्या बाजूला परत बरेचसे रसिक. शिट्ट्या टाळ्यांचा आवाज निश्चितप्रमाणे कानावरती येतोय. रसिक मायबाप दिलेला वेळ मात्र वाहिला गेलेला नाहीये हे तितकंच खरं आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू 4. परत एकदा थांबलाय. रनअप मध्ये निश्चितप्रमाणे सातत्याने होणारी गडबड त्यामुळे 2 वेळेस थांबलाय. रवी लोकणे. मधुर. पिंपरी निर्मळ वर्सेस लोणी. 1 चेंडू 4. बिग हिट बिग हिट बिग हिट. और ये चरण मधुर धुळे खेळतोय षटकार आणि सुपर